नमस्कार मित्रांनो, तुमचं या चॅनलवर स्वागत. मी अतुल सर. आज तुम्हाला नेहमीच्या वापरातील इंग्रजी शब्द बघा. मी जे शब्द देतो हे तुमच्या रोजच्या वापरातलेच असतात आणि खूप महत्वाचे असतात. जर तुम्ही लेक्चर पूर्ण पाहत असाल तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, माझे शब्दार्थ हे कधी रिपीट होत नाही. तुम्ही माझं कुठलंही लेक्चर पहा, तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन शब्द भेटतील. जसे की बघा, आजचा जो शब्द आहे काय, जिथे. जिथेला तुम्ही काय लिहिणार इंग्लिशमध्ये? वेअर. हे तुम्ही शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कारण कसं आहे, जिथे, जिथे जिथे, जिथेही, जिथे कुठे, नंतर जिथपर्यंत, म्हणजे जिथेच्या संदर्भातले सगळे शब्द तुम्हाला देणार आहे. बघा, जिथे, तिथे म्हणजेच काय, एव्हरीवेअर. लिहून घ्या, एव्हरीवेअर. त्याच्यानंतर आहे जिथेही. जिथेही, जिथे, कुठे किंवा जिथे जिथे. त्याला आहे व्हेरेवर. ओके. त्याच्यानंतर आहे जिथपर्यंत. जिथपर्यंतला काय लिहिणार? ऍज फार ऍज. ओके. त्याच्यानंतर आहे जिथचा. जिथचा किंवा जिथला, त्याला काय लिहिणार तुम्ही? ऑफ व्हॉट. ऑफ व्हॉट नंतर विच प्लेस म्हणजे कुठला. ओके. नंतर जिथल्या तिथे. जिथल्या तिथे म्हणजे इन द व्हेरी प्लेस. त्याच्यानंतर इन द सेम प्लेस. त्याच्यानंतर आहे देअर अँड देन. देअर अँड देन. त्याच्यानंतरचं आहे जिथवर. काय? जिथवरला काय लिहिणार तुम्ही? ऍज फार ऍज किंवा ऍज लॉंग ऍज म्हणजे जिथवर. त्याच्यानंतर आहे, सॉरी, त्याचा अजून एक शब्द आहे द प्लेस अप टू विच. द प्लेस अप टू विच म्हणजेच काय, जिथवर. त्याच्यानंतर आहे जिथून. जिथून म्हणलं तर काय, फ्रॉम वेअर किंवा व्हेन्स. WHENCE म्हणजेच जिथून. बघा, ह्याच्यामध्ये आपण शब्द जे पाहिले, जिथं म्हणजे जिथे, या संदर्भातले आपण शब्द पाहिलेत. या अशा पद्धतीने शब्द पाठ करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला इंग्रजी बोलताना सोपं जाईल. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.